नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत प्रवासावर जाणार आहोत जिथे हजारो वर्षांपासून फक्त एक पौराणिक कथा किंवा दंतकथा मानलं गेलेलं रहस्य चक्क विज्ञानाच्या कसोटीवर खरं उतरलंय. आपण बोलतोय समुद्राच्या अंधाळ्या गर्भात हरवलेल्या द्वारका नगरीबद्दल. होय, तीच सुवर्णनगरी. तर ह्या संपूर्ण विश्लेषणात आपण हे पाहणार आहोत की हा अवाक करणारा शोध नेमका लागला कसा. साल होतं 1983. भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांची एक टीम गुजरातमधील ओखा किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात गोताखोरी करत होती. आता त्यांना अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात ते असा एक शोध लावणार आहेत जो इतिहासाची पानं अक्षरशः बदलून टाकेल. जसे ते पाण्याच्या निळ्याशार खोलात गेले ना, त्यांना वाळू आणि खडकांमध्ये काही अत्यंत अनैसर्गिक मानवनिर्मित रचना दिसू लागल्या. मोठ्या दगडी भिंती, महालांचे अवशेष. विचार करा, तो क्षण किती श्वास रोखून धरणारा असेल. आणि इथूनच सुरुवात झाली एका ऐतिहासिक कोड्याला. भाग 1. दंतकथांमधील सुवर्णनगरी. आता बघा, हा शोध नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी 5000 वर्ष भूतकाळात जावं लागेल. मथुरेमध्ये जरासंधाकडून वारंवार हल्ले होत होते आणि यापासून प्रजेचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एका अत्यंत सुरक्षित अशा नव्या नगरीच्या उभारणीचा संकल्प केला. आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार त्यांनी समुद्रदेव वरुणाकडे भूमीची मागणी केली आणि तुम्हाला माहिती आहे, वरुणाने त्यांना 12 योजन म्हणजेच तब्बल 153.6 किलोमीटर इतकी प्रचंड जागा समुद्राच्या मध्यभागी दिली. याच अवाढव्या जागेवर एका अतुलनीय आणि सुरक्षित नगरीची पायाभरणी झाली. आणि ही नगरी काही साधीसुधी नव्हती बरं का. ती वास्तुकलेची देवता भगवान विश्वकर्मा यांची एक महान कलाकृती होती. त्या काळातही हे शहर आजच्या प्रगत स्मार्ट शहरांनाही लाजवेल असं होतं. विचार करा, सोने आणि रत्नांनी सजवलेले 900पेक्षा जास्त भव्य राजमहाल, उत्तम दर्जाची जलसिंचन आणि सांडपाणी व्यवस्था, व्यापारासाठी बनवलेलं खास बंदर आणि एक अत्यंत स्वयंपूर्ण अशी नगररचना. प्रत्येक रस्ता थेट बंदरापर्यंत जायचा. म्हणजे हे केवळ एक शहर नव्हतं, तर ते वास्तुकलेचे एक महाकाव्यच होतं. भाग 2. शाप आणि विनाशाचा अध्याय. आता इथून कहाणीला एक वेगळं वळण लागतं. महाभारत युद्धानंतर क्रोधित झालेल्या गांधारीने श्रीकृष्णांना त्यांच्या यदुवंशाच्या नाशाचा शाप दिला होता, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण या विनाशाला कारणीभूत ठरलेली आणखी एक साखळी म्हणजे ऋषींचा शाप. झालं असं की पिंडरक नावाच्या ठिकाणी यदुवंशातील काही तरुणांनी तिथल्या ऋषींची थट्टा केली. क्रोधित होऊन ऋषींनी शाप दिला की याच तरुणांकडून एका विनाशकारी लोखंडी मुसळाचा जन्म होईल. पुढे त्या मुसळाचा चुरा करून समुद्रात फेकला गेला. एका मासेने तो गिळला आणि तोच लोखंडी तुकडा जरा नावाच्या एका शिकाऱ्याच्या हाती लागला, ज्याने त्यातून एक प्राणघातक बाण तयार केला. नियतीचं हे चक्र खरंच थक्क करणारं आहे, नाही का? जसजसा वेळ पुढे गेला तसतसा द्वारकेत नैतिकतेचा ऱ्हास होऊ लागला. प्रभास क्षेत्रात यदुवंशियांमध्ये अहंकारामुळे भयंकर अंतर्गत युद्ध पेटलं आणि सरतेशेवटी त्याच जरा शिकाऱ्याचा बाण चुकून श्रीकृष्णांना लागला. त्यांच्या प्रस्थानासोबतच या भव्य नगरीचं वैभवही संपलं आणि बघता बघता ही संपूर्ण सुवर्णनगरी समुद्राच्या लाटांखाली कायमची गडप झाली. भाग 3. पौराणिक कथा की ऐतिहासिक सत्य. 20व्या शतकापर्यंत अनेकांसाठी द्वारका ही केवळ एक काल्पनिक कथा होती. पण 1930च्या दशकात सौराष्ट्रातील मच्छीमार आणि पायलट्सनी समुद्राच्या तळाशी काही रहस्यमय आकृत्या पाहिल्याची नोंद केली आणि इथून लोकांच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागला. इथेच प्रवेश होतो डॉक्टर S.R. राव यांचा. भारताच्या सागरी पुरातत्वशास्त्राचे जनक मानले जाणारे डॉक्टर राव अत्यंत स्पष्ट विचारसरणीचे होते. त्यांनी प्राचीन ग्रंथांना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न बघता त्यांचा वापर एका भौगोलिक नकाशाप्रमाणे केला. त्यांनी ठरवलं की समुद्राच्या पोटात दडवलेलं हे सत्य आता जगासमोर आणायचंच. भाग 4. समुद्राच्या खोल गर्भातील शोध. आता हा शोध काही सोपा नक्कीच नव्हता. अविश्वास, निधीचा प्रचंड अभाव आणि एकदम प्राथमिक स्वरूपाचं तंत्रज्ञान, ह्या आव्हानांवर मात करत हा प्रवास पुढे गेला. तुम्हाला खरं वाटणार नाही, सुरुवातीला तर निधी एवढा कमी होता की मोहिमेचा खर्च भागवण्यासाठी डॉक्टर रावांना स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागले होते. हा शोध एका रात्रीत लागलेला नाहीये. 1963मध्ये बेट द्वारका येथे प्राथमिक उत्खनन सुरू झालं. त्यानंतर 1970च्या दशकात मिळालेल्या एका ताम्रपटाने मोठी दिशा दिली. पुढे 1979 ते 1983 या काळात डॉक्टर राव यांनी पहिली अंडरवॉटर मोहीम हाती घेतली आणि खऱ्या अर्थाने या शोधाला गती मिळाली ती 2001मध्ये, जेव्हा अद्ययावत सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण समुद्रतळाचं मॅपिंग करण्यात आलं. आणि या मोहिमेतून जे काही हाती लागलं ते अक्षरशः नाकारता येण्यासारखं नव्हतंच. समुद्राच्या तळाशी तब्बल 560 मीटर लांबीची एक मजबूत दगडी भिंत आढळली. याशिवाय महालांचे 30पेक्षा जास्त मोठे दगडी स्तंभ, तसंच जहाजे थांबवण्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट 3 छिद्रे असलेले प्रगत नांगर सापडले. आणि हे सगळं स्पष्ट करत होतं
की तिथे एक अत्यंत सुनियोजित आणि गजबजलेलं प्राचीन बंदर अस्तित्वात होतं. भाग 5. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून मिळालेले पुरावे. खऱ्या अर्थाने या सगळ्याला वैज्ञानिक आधार मिळाला तो 2000च्या दशकात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने एकत्र येऊन सब बॉटम प्रोफायलर्स आणि जागतिक दर्जाच्या लॅब्सची मदत घेतली. जेव्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने समुद्राचं स्कॅनिंग झालं आणि उत्खननात मिळालेल्या वस्तूंचं कार्बन डेटिंग केलं गेलं, तेव्हा जगभरातील इतिहासकार अवाक झाले. काही अवशेष 5000 वर्ष जुने म्हणजेच थेट महाभारत काळाशी जुळणारे आढळले, तर काही मातीची भांडी चक्क 9000 वर्ष जुनी निघाली, म्हणजेच हडप्पा संस्कृतीपेक्षाही जुनी. हे केवळ एका कथेला मिळालेलं प्रमाण नव्हतं, तर मानवी इतिहासाची पाळेमुळं आणखी खोलवर नेणारं सत्य होतं. आता प्रश्न पडतो की द्वारका बुडाली कशी? यावर दोन्ही बाजू काय म्हणतात ते पाहूया. एका बाजूला आपले पौराणिक संदर्भ सांगतात की श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर समुद्राने ती जमीन परत घेतली. दुसऱ्या बाजूला प्रोफेसर रँक्स यांच्या ग्लोबल सी लेव्हल राईज थिअरीचा डेटा अगदी स्पष्टपणे दर्शवतो की साधारण 9000 ते 11000 वर्षांपूर्वी जगभरातील समुद्राची पातळी अचानक अत्यंत वेगाने वाढली आणि भयंकर त्सुनामी आल्या. म्हणजे बघा, विज्ञानाचा डेटा आणि ग्रंथांमधील कथा अगदी एकाच बिंदूवर येऊन मिळतात हे खरोखरच अचंबित करणार आहे. भाग 6. श्रद्धा आणि विज्ञानाचं संगम. आज आपला आधुनिक भारत या प्राचीन वारशाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत सन्मानाने स्वीकारत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे फेब्रुवारी 2024ची घटना, जेव्हा भारताच्या प्रमुखांनी स्वतः पंचकुई किनाऱ्याजवळ समुद्राच्या खोल पाण्यात डुबकी लावून या पाण्याखालील अवशेषांना वंदन केलं. हा प्राचीन वैभव आणि आधुनिक काळातील वारशाचा एक ऐतिहासिक क्षण ठरला. तर द्वारकेचा हा अद्भुत शोध आपल्याला काय शिकवतो? मानवी स्मृती, ज्याला आपण पौराणिक कथा म्हणतो, त्याच्या मुळाशी एक अत्यंत सखोल सत्य दडलेले असू शकते. श्रद्धा आणि विज्ञान हे खरोखरच दोन विरुद्ध ध्रुव आहेत की एकाच सत्याकडे जाणारे दोन मार्ग? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच विचार करायला लावतो. यावर नक्की विचार करा. अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.